काही तपासात होताना दिसत नाहीये याबाबत 100% वेळखाऊपणा तिथं चालू आहे। पूर्वी महिनाभर ते का थांबले, AIBचा रिपोर्ट यावा म्हणून थांबले। आता AIचा रिपोर्ट जो आलाय तो असे फालतू आलेला आहे, चिरकुट आलेला आहे, त्यात काही त्याच्यामध्ये मिळणार नाही। आता त्यांनी एन्क्वायरी सुरू केली आहे। आपण एन्क्वायरी करत असताना तो जो रिपोर्ट दिलाय तो रिपोर्टच चुकला आहे असं आमचं मत आहे आणि ते आम्ही स्पष्टपणे मांडलेलं आहे। त्याच्यावर तुम्ही एन्क्वायरी करत असाल आणि परत आम्हाला सांगताय की FIR कधी केला जाईल, जेव्हा फायनल रिपोर्ट येईल। 2023चा रिपोर्ट आतापर्यंत आला नाही तर फायनल रिपोर्ट दादांचा काय 2-3 वर्षाला तुम्ही आणणार आहात? त्यांची कदाचित भूमिका नाही तर जे लोक या VSRला नाही तर त्या DGCAच्या अधिकाऱ्यांना नाही तर ARROला वाचवतायत, कदाचित त्यांचं असं मत असेल की लोक विसरून जातील, अजितदादांना हे प्रकरण विसरून जातील आणि सगळं थंड झाल्यानंतर मग त्या विषयाचं काय करायचे नंतर आपण करू, असं होत नसतं। एकनाथ शिंदे साहेबांशी बोलल्यानंतर त्यांना या विषयाबद्दल बरंच काही माहित होतं। त्यांनी सुद्धा सांगितलं की तू जे काही प्रेस कॉन्फरन्सेस घेतोय ते आमची लोक आणि मी सुद्धा जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा ते सगळं लक्ष देऊन आहे। दादांना न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची तिथं भूमिका आहे। काकींना भेटल्यानंतर काकींना फक्त आम्ही अपडेट दिलं की काय करणार आहोत, कसं करणार आहोत, बाकी गोष्टी त्यांना तशा माहितीच असतील। आणि मग दिल्लीला उद्यापासून जाणार आहे, दिल्लीला जाऊन नेत्यांना भेटणार आहे असं काकींना तिथं सांगितलं। अशा प्रकारची चर्चा या दोन नेत्यांबरोबर आज झाली। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा अशाच पद्धतीने चर्चा झाली। त्याच्याचबरोबर विनंती अशी होती की स्मारक बांधत असताना देवगिरीला ते स्मारक मानण्यात यावं आणि पुणे जिल्ह्याचे अनेक वर्ष पालकमंत्री दादा राहिल्यामुळे इथं जे मोठे 3 मजली रस्ते जे या शहरामध्ये बांधले जातात आणि रिंग रोड याला नाव अजितदादांचं त्या ठिकाणी देण्यात यावं। आमची अपेक्षा होती की आज जेव्हा बजेट सादर केलं जाईल तेव्हा कुठं स्मारक केलं जाणार आहे, कसं केलं जाणार आहे याबद्दल थोडी स्पष्टता पाहिजे होती आणि या रिंग रोडच्या नावाबद्दल, एअरपोर्टच्या नावाबद्दल काय करणार आहेत हे सुद्धा कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होतं असं आम्हाला वाटतं। झाड दिसले नाही तिथे विमान आढळलं असं रिपोर्ट सांगतोय, CID तर सापडले नाही। थातूर रिपोर्ट आहे। CIDला सुद्धा तेच प्रश्न त्या ठिकाणी पडलेले आहेत। CIDला तेच आम्ही सांगतोय। AIB तिथे येते आणि म्हणते की झाडाला धडकून विमान पडलं, अरे पण त्या हाईटला तिथं झाड होतं का? तिथं जी होती ती सगळी झुडपं होती आणि काही एक झाड नाही, त्यांनी लिहिले अनेक ट्रीज, मेनी ट्रीज, अनेक झाडं तिथं होती। आता लोकच म्हणायला लागले की तिथं झाडं नाहीत, काय नाहीत। आणि दुसरं जे बँक झालं, म्हणजे जेव्हा लेफ्ट विंग खाली येतं तेव्हा लेफ्ट बँक म्हणतो आपण, राईट विंग खाली असतं तेव्हा राईट बँक म्हणतो। त्यांनी सांगितलं रिपोर्टमध्ये राईट बँक झालं म्हणजे राईट साईडला वळलं। अरे बाबा, दुनियाला माहिती ते लेफ्ट साईडला वळलंय, लेफ्ट बँक झालंय, रिपोर्टमध्ये राईट बँक म्हणता। म्हणजे हे टेक्निकल विषय जे महत्वाचे आहेत त्या विषयामध्ये त्यांच्याकडनं जर काम चुकारपणा होत असेल, नाही तर मुद्दामून खोटं रिपोर्ट आणि सगळ्यांचं लक्ष या खोट्या रिपोर्टकडे असावं आणि टाइमपास त्या ठिकाणी व्हावा अशी भूमिका जर DGCAची असेल, मंत्र्याची असेल, नाहीतर या छुपा हात या सगळ्या प्रकरणाच्या मागे ज्या व्यक्तीचा, पॉवरफुल व्यक्तीचा आहे त्याला जर वाटत असेल तर ते स्वप्नात आहेत। मराठी माणसं म्हणून या मराठी नेत्यासाठी, या महाराष्ट्राच्या लोकनेत्यासाठी त्याला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा असाच कायम ठेवू। सर, काल VSR कंपनीचे जे मालक आले होते त्यांना मीडियाला गुमराह करून बाहेर काढण्यात आलं, म्हणजे कुठेतरी CID कडनं त्यांना क्लीन चिट मिळणारच वाटतं। CID त्यांचं आदरातिथ्य त्या ठिकाणी केलेलं आहे। चहा दिला, बिस्किट दिलं, जेवण दिलं, सगळंच दिलं। संध्याकाळच्या वेळेस कदाचित 7 जी मॅच सुरू झाली होती पहिले 30 मिनिटं 35 मिनिटं त्यांनी मॅच सुद्धा बघितली असं आम्हाला कळालं। येताना ते आपल्याला दिसले, कुठल्या गाडीतून आले, त्यांच्याबरोबर AK-47 घेऊन त्यांची सिक्युरिटी सुद्धा आली। म्हणजे मीडियाला बाहेर ठेवलं, साध्या लोकांना बाहेर ठेवलं, पण ह्या VK सिंग बरोबर स्टेन गन येऊन ते पण CIDच्या मुख्यालयामध्ये रिपोर्ट व्हायला पाहिजे होते की त्याच्याकडे बाबा AK-47 दिसती, ती कुठली, कशी, काय, त्याचं लायसन्स आहे नाही आहे असं पद्धती काही न घेता बाकीचे बाहेर आणि हे सगळे VIP आत आणि बाहेर काढत असताना मीडियाला फसवण्यासाठी त्याला पोलिसांच्या गाडीमध्ये तो कदाचित बाहेर गेला अशी चर्चा आहे। म्हणजे पोलीस म्हणजे CID हे VK सिंगला काय पद्धतीने वाचवते, VIP ट्रीटमेंट देते, किती काळजी घेते हे जर आपण बघितलं, म्हणजे आम्ही जेव्हा FIR करायला गेलो फार तिथे असणारे जे DCP आहेत ते आम्हाला हाकलायला निघाले होते आणि इथं VK सिंग जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की तोच चोर आहे, त्यालाच त्या ठिकाणी मर्डर केलेला आहे, त्याला मात्र इथं पोलीस फार छान चोखीने त्या ठिकाणी जर सांभाळत असेल नाही तर त्याची वागणूक देत असेल, याच्यावरनं समजा की कुठं ना कुठंतरी या कंपनीच्या पाठीमागे
खूप मोठी ताकद आहे. म्हणून दादांच्या घातपाताबद्दल काय झालं अशाच पद्धतीने हा तपास चालू राहिला हे आपल्याला कधीच कळणार नाही. सीआयडीच्या चौकशीच्या नावाखाली क्रिकेटची मॅच दाखवली गेली असं तुमचा थेट आरोप आहे. संध्याकाळच्या वेळेस आम्हाला कळालं की तुम्ही सगळे बाहेर होता, तुम्ही 8 तास बाहेर थांबला होता फक्त का दादांच्या प्रेमापोटी आणि एक तुम्ही चांगले पत्रकार म्हणून खऱ्या गोष्टी लोकांसमोर आल्या पाहिजे म्हणून. आता तुम्हाला उन्हात ठेवलं, हे मासे आज बसले एसीत बसले आणि आम्हाला असं कळतंय जे काय कळलंय की मॅच जेव्हा सुरू झाली तेव्हा थोडी मॅच हे विके सिंगनी टीव्हीवर सुद्धा बघितली. म्हणजे आता बघा बाहेर येताना माणूस दिसत नाही, पोलिसांनी किती चतुरीने त्याला बाहेर काढलं. आता पोलिसांची ती काही जबाबदारी होती का? आम्हाला तुम्ही गेटवर थांबवताय, मात्र विके सिंगला तुम्ही चुपचाप लपून काढताय. म्हणजे किती व्हीआयपी ट्रीटमेंट, किती काळजी विके सिंगची घेतली. पण त्याच्या AK-47 धारक त्याच्या सिक्युरिटीची सुद्धा काळजी या पोलिसांनी घेतलेली हे खरंच दुर्दैवी आहे.